व्हिडिओ पाहण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे, जे कोणी आज नवीन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल त्यांनी प्लीज एक कमेंट करा की त्यामुळे मी तुमचे आभार मानेल. तर प्लीज एक कमेंट नक्की करा. तर ही तयारी चालू आहे आपल्याला करायची अंड्याचं कालवण. तर आपण अशा जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर त्यासाठी बघा मी काय घेतलं आहे. आता आपण ना इडलीच्या कुकरमध्ये अंडी अशा प्रकारे उकडून घेणार आहे. आणि ही अंडी म्हणजे ना खास गावरान अंडी आहेत. हे बघा, ही इलायती अंडी नाही दुकानातली, ही घरगुती अंडी आहेत. अगदी गावरान अंडी आहेत बघा. तर आपण ना आता ही वाटीमध्ये फोडून घेणार आहोत आणि छान अशी मस्त करणार. यासाठी ना मी आधी याला तेल लावून घेतलंय. तेलाने चिटकणार नाही खाली, अगदी अशीच्या अशी निघतील म्हणून मी तेल लावून घेतले. गावरान अंडी लईच बारीक असतात. आपले विकतचे अंडे असतात ना दुकानातली, ती ही 2 अंडी तेव्हा ते 1 अंडं होतं. पण ह्याची जी चव आहे ना ती त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून आपल्याला हीच अंडी गावरान भेटलेत. म्हणजे कोणतीही घेऊ शकता, तसं काही नाही. गावरान अंड्याचं बिल बघा कसं असतं आणि ते एकदम पिवळं असतं. हे थोडंसं असं नारंगी लाल कलर असतो. तर आता आपल्याला हे काही हलवायचं नाही, काही नाही. ह्यामध्ये आपलं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. हे काही हलवणार नाही, ते छान असं उकडून निघणार. आपण थोडा मसाला टाकून घेऊया त्याच्यावरती. आणि आता ह्या वाट्या मी या कुकरमध्ये ठेवणार. तर आता आपण असं झाकण लावून हे गॅसवरती ठेवूया आणि छानपैकी असं मस्त ते उकडून घेऊ. तर चला, त्यासाठी लागणारा मसाला आपण काढून घेऊ तोपर्यंत. तर चला, आपण ना आता हा 1 कांदा आणि हे 1 टमाटर कापून घेऊ. तर आता हे खाली कापायचं हे जे पॅड आहे ना ते माझं लाकडाचं घेतलं आहे मी, कारण ते ह्याचं चांगलं नसतं फायबरचं. त्याचं ते आपण कापतो ना जेव्हा सुरी खाली लागते त्याचं ते निघतं आणि ते आपल्या अन्नपदार्थामध्ये जातं. त्याच्यामुळं लाकडाचं शक्यतो वापरा. प्लॅस्टिक वापरू नका. प्लॅस्टिक आपल्या शरीरासाठी खूप घातकी असतं. मी सहसा वेळेनेच कांदा चिरते. मला सुरीने कांदा चिरताच येत नाही. खरं तर मला वेळीच लागते. मी कधीच नाही ह्याने चिरत. आणि वेळेलासुद्धा स्टीलचं पान आहे, लोखंडाचं नाही. लोखंडाच्या पानाने किंवा सुरीने चिरलं ना की त्याची ताम जी असते ना ती आपल्या शरीरात जाते. त्यामुळं लोखंड आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. तर बघा, आपला कांदा भरपूर मोठा आहे, कारण हा पावशेराचा एकच कांदा आहे, 250 ग्रॅमचा. घरचे कांदे आहेत ते, खूप मोठाले. आता मी 1 टमाटर कापते. आपल्याला यासाठी काही जास्ती वाटण नाही घालायचं. आपल्याला लखथपीतच फ्राय करायची आहे. त्यामुळं ना, आणि देसी अंडे असल्यामुळं खूप भारी लागतं बघा, खूपच छान लागतं. तर चला, आपण हे करून घेतलं आहे. आणि आता आलं आणि थोड्या लसणाची पेस्ट करून घेणार आहोत. तर हा लसूण जो आहे ना हा माझा घरचा लसूण आहे. आणि बघा किती लाल कांड्या दिसतात. हा हे गावरान आहे एकदम, त्यामुळे मी याची साल काढत बसत नाही. आपले साली सकटच घेत असते. आणि आता मी हे पाट्यावरती टेचून आणते, कारण आमच्याकडं लाईटीचा खूप प्रॉब्लेम असतो. एवढी लाईट चांगली नसते, मिक्सर चांगले चालत नाहीत. तर चला, मी आणते पाट्यावरून वाटून हे. तर आपले अंडे आता मस्त उकडलेत. आणि हे मी आलं लसणाची पेस्ट पाट्यावरून वाटून आणली. आणि आता हे कांदा
आणि टमाटर मी पहिलं परतून घेणार चांगलं मस्त लाल होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. हे पहा आपलं अंडं अगदी मस्त उकडून तयार झालेलं आहे. आता आपण हे सगळी काढून घेऊया छान असे. एकदा या पद्धतीने करून पहा, खूप मस्त होतं. तर आपला कांदा टमाटा अगदी मस्त परतलेलं आहे. तर आता आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत. यामध्ये मी जिरे टाकले, हळद, मसाला आत्ताच मी नवीन करून आणलेला आहे आणि यात सगळ्या प्रकारचे मसाले घातले. त्यामुळे आपण दुसरा कुठलाही बाहेरचा मसाला घालणार नाहीत. अगदी लाल तिखटसुद्धा सगळं घरचंच आहे. तर छान असं आपण परतून घेऊ आणि त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकणार आहे. हे चवीपुरतं मीठ, कारण मसाल्यामध्ये मीठ कमी टाकलेलं असतं ना आपण, त्यामुळे मीठ नाही टाकणार एवढं. आता याला थोडीशी उकळी फुटली ना की लगेच आपण हे टाकणार आहोत अंडी. हे अंड्याचं कालवण एकदा खाऊन पहा, खूप छान लागते चव. आणि याबरोबर जर बाजरीची भाकरी पापड जर असेल ना तर अजूनच छान. तर पहा आपला अंडा मसाला अगदी तयार झाला. अगदी न खाणारे सुद्धा चवीने खातील इतकं सुंदर असं झालेलं आहे. तर तुम्ही पण एकदा करून पहा, खूप छान लागतं. तर हा अंडा मसाला अगदी झटपट तयार होणार आहे. याला ना कुठलं वाटण वाटायचं आहे ना काहीच, बस फक्त आलं लसणाची पेस्ट टाकायची. खूपच छान लागतं आणि एकदा अवश्य करून पहा, खूप मस्त. आणि याचबरोबर अगदी बाजरीची भाकरी. आता मी भाकरी करते. तर पहा बाजरीची भाकरी, पापड, कांदा, टमाटर, काकडी आणि या अंड्याची थाळी आपली तयार झाली आहे. सॅलेड तर आपण खाल्लंच पाहिजे. भाकरी कमी खाल्ली पाहिजे, पण सॅलेड आपल्या पोटात भरपूर गेलं पाहिजे. तर कशी वाटली आजची अंडा थाळी नक्की सांगा. आणि कोणी जर चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.